तुम्हाला तर सांगायला मला आनंद होतो, त्याच्या अलावा मी बाहेर पण सांगेल, कारण मी अनुभवलंय. जो माझ्यावर प्रसंग आला तो आणखी कोणावर येऊ नये. मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. दिसत असेल का? सर्वांना दिसतंय का? बापरे. 19 टाके, अर्धा हे ओपन केला होता, अर्धी कवटी ओपन केली होती. $135 ग्रॅम, 135 ग्रॅम. सप्टेंबर 2023 ला सर्जरी झाल्यानंतर त्याच्यातून जरा येते काही येते काय होतं. माझा सौभाग्य होत आहे संघाचा सावंत. सप्टेंबर मध्ये सर्जरी, नोव्हेंबर पासून आता 5 तारखेपर्यंत रेडिएशन, 30 रेडिएशन. चेहरा बघा, कुठेही कसलाही डाग नाही. हे केस मी कापले कारण त्या रेडिएशनच्या पिरियड मध्ये साबण वगैरे लावत नाही, फंगस होईल काय होईल म्हणून मी ते तिचे केस कापले नाही. ते केसही गळले नाहीत. याच्यावरून बघा, आम्ही गेल्यानंतर सर सांगतील काय होतं ते. बसा. जूनच्या अगोदर बायोप्सी केली. बायोप्सी मध्ये समजलं की आम्हाला प्रॉब्लेम काय आहे तो. मग त्याच्या अगोदर माझे एक मित्र कर्नल देसाई, त्यांना बोन कॅन्सर झाला होता. घरातून जाताना स्ट्रेचरवर घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेच आपले गॅनोचे प्रोडक्ट काय काय त्यांनी चालू केल्यानंतर त्यांना 1-1.5 महिन्यात फरक जाणवायला लागला. आणि मग आम्ही दोघे एकत्रितच राहिल्यामुळं त्यांना मी सांगितलं की सर असं हिला पण डिटेक्ट झालाय. त्यांनी सांगितलं दादा वेळ न गमावता ते चालू कर. मग त्यांनी त्यांच्या जवळची मला दिली जून मध्ये पहिल्यांदा. जून, जुलै आणि सप्टेंबर मध्ये आमची सर्जरी झाली. त्याच्या अगोदर 2 बायोप्सी झाल्या. बायोप्सी करणे म्हणजे शेतामध्ये बोर मारणे. बोरला पाणी लागेल का नाही माहिती नाही, किती फुटावं लागेल माहिती नाही. सेम परिस्थिती बायोप्सीची असते ब्रेनच्या. इकडे कुठेही बायोप्सी केली तर थोडंफार बदल काय झाला तर चालेल, पण ब्रेनच्या बायोप्सीला थोडं जरी हल्लं तर शरीरावर कुठेही अपंगत्व येऊ शकतं किंवा तुमचं शरीर डिस्टर्ब होऊ शकतं. माझ्या बरोबर असा कोणताही प्रसंग घडला नाही, कोणतीही तिला तकलीफ झाली नाही. आज तुम्ही बघितलं फक्त बोलण्यामध्ये आउटगोईंग, ते पण सरांनी मला सांगितलं ते आउटगोईंग मध्ये का फरक झाला आणि कदाचित तो अजून पुढच्या 2-3 महिन्यामध्ये चांगले होत जाईल. तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये सर्वजण घेत असाल तर चांगली एक गोष्ट आहे, आणि नसेल घेत असला तर सुरू करा. आपल्या नातेवाईकांना सांगा, आपल्या जवळच्यांना सांगा, आपल्या शेजारी आसपास नातेवाईकांना. जर तुम्हाला कुणाला माहिती असेल की ह्या व्यक्तीला हा प्रॉब्लेम आहे, माझ्यासारखा प्रॉब्लेम शायद मला सांगताना सांगितलं होतं. डॉक्टर अरुंधती मोठे म्हणून आहेत इथं, सिव्हिल सर्जन होत्या, आता सतीश कदम सर आहेत त्यांच्या मिसेस. तर ते म्हणले विकास तू बॅड लक माणूस आहेस की हे कोठ्यावधी लोकांमधून एखाद्याला होतं, तर त्या कोठ्यावधला मी एक होता. तर कृपा सगळ्यांचे आशीर्वाद, औषधाचा आपल्या न्यूट्रिशनचा परिणाम हा मला भेटलेला आहे आणि तुम्ही पण ते चालू करा, तुम्हाला पण हे मिळेल. मी हे आज सरांची परवानगी घेऊन मी माझ्या घरातल्यांना सगळ्यांना चालू करणार आहे. डोस आता माझा खूप मोठा आहे, म्हणजे न परवडण्यासारखा डोस आहे, परंतु याच्यापेक्षा मोठं काय नाही. पैसा मी जिंदगीवर आणखी कमी होईल. परत मला मिळाली ही एकदाच मिळली असती, मी दररोज मेलो असतो जिवंत आहे तोपर्यंत. ही एकदाच मेली असती, परंतु मला मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला मारावं लागलं असतं. आणि ह्या आपल्या न्यूट्रिशनचा खूप फायदा झालेला आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, सगळ्यांचे धन्यवाद.
सरांचे धन्यवाद त्या स्टाफचा की मला माझ्या ह्याच्यामध्ये हे करता आलं, म्हणजे योग्य वेळेत योग्य उपचार मिळाले आणि त्या उपचाराला सपोर्ट केला ह्यांनी. तर तुम्ही पण नक्कीच चालू करा, सगळ्यांना खूप फायदा होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.